चला महत्त्वाची अपडेट आहे बघा, महत्त्वपूर्ण योजना आहे जी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। तर PM मातृ योजनेतून महिलांना मिळणार 6000 रुपये। तर ही कशा पद्धतीची योजना आहे, कोणत्या महिलांना मिळणार, काय याचे बेनिफिट, कशा पद्धतीने मिळणार, कुठून मिळणार, हे आपण सर्व यात बघणार आहे। PM मातृ योजनेतून महिलांना मिळणार 6000 रुपये। सरकारची नवीन योजना, अर्ज प्रक्रिया बघा। तर 20 जुलैची ही अपडेट आहे, नवीन पद्धत नाही, जे काही अपडेट केले असेल त्या पद्धतीने मी हा व्हिडिओ टाकलेला आहे बघा। सरकार देशातील नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व देत असून त्यांचाच एक भाग म्हणून 2017 पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली आहे। तर कोणती योजना आहे? प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना। तर या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे। या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती बघणार आहोत। तिची उद्दिष्टे, पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया आणि कशा पद्धतीने हे पैसे मिळणार हे सर्व आपण यात बघणार आहोत। योजनेचे उद्दिष्ट, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे प्रमुख उद्दिष्ट गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे आहे। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ होणार आहे। तर बघा, भारतात अनेक महिला रोजंदारीवर काम करतात आणि त्यांना गरोदरपणात देखील काम करावे लागते। अशा परिस्थितीत या योजनेमुळे त्यांना गरोदरपणात आर्थिक सहाय्य मिळते आणि काही प्रमाणात आराम घेण्याची संधी सुद्धा मिळते। आर्थिक सहाय्याचे स्वरूप या योजनेअंतर्गत बघा, पहिल्या अपत्यासाठी 5000 रुपये मिळतात बघा, जी पहिली डिलिव्हरी होते तेव्हा 5000 रुपये मिळतात, दुसऱ्या अपत्यासाठी 6000 रुपये मिळतात। आर्थिक मदत ही दिली जाते। तर पहिल्या अपत्यासाठी 5000 मिळतात, ते 2 टप्प्यात मिळते, एक वेळा 2000 मिळतात आणि एक वेळा 3000, असे 5000 मिळतात। आणि दुसऱ्या अपत्यासाठी 6000 रुपये मिळतात, ते लगेच अर्ज केल्याबरोबर पहिल्याच किस्तीमध्ये म्हणजे एकाच किस्तीत मिळून जाते। तर यासाठी अट ही आहे की दुसरं अपत्य हे मुलगी असणे आवश्यक आहे। तर बघा, इथे स्पष्ट दिलं आहे, दुसरे मुलगी असणे आवश्यक आहे। तर पहिल्या मुलासाठी हे सहाय्य 2 हप्त्यामध्ये दिले जाते। पहिला मुलगी असो किंवा मुलगी असो चालते, पण दुसरी मुलगी, ज्यांची मुलगी आहे त्यांना 6000 रुपये हे मिळणार। पहिल्या मुलासाठी हे सहाय्य 2 हप्त्यामध्ये दिले जाते, म्हणजेच 3000 आणि 2000, आणि दुसऱ्या मुलीसाठी 6000 रुपये एकाच हप्त्यात हे दिले जातात बघा। लाभार्थी बघा, गर्भवती स्त्री असावी। या योजनेचा लाभ फक्त पहिल्या मुलासाठी उपलब्ध आहे, म्हणजे पहिल्या मुलांसाठी, आणि दुसरी जेव्हा मुलगी असेल तेव्हाच ते 6000 रुपये भेटणार। तर दुसऱ्या मुलासाठी लाभ घ्यायचा असल्यास ती मुलगी असणे आवश्यक आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया बघा, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही खालीलप्रमाणे आहे बघा। अंगणवाडी केंद्रात नोंदणी, गर्भवती महिलांनी सर्वप्रथम त्यांच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे। फॉर्म भरणे, योजनेसाठीचा विशिष्ट फॉर्म भरावा लागतो। हा फॉर्म अंगणवाडी केंद्रात उपलब्ध असतो किंवा ही वेबसाईट दिली आहे, वेबसाईटवरून डाउनलोड तुम्ही करू शकता। आवश्यक कागदपत्रे बघा, फॉर्मसोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे बघा। आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, गर्भधारणेचे प्रमाण, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दुसऱ्या मुलीसाठी अर्ज करताना एवढे डॉक्युमेंट लागणार बघा। आधार कार्ड महत्त्वाचं आहे, बँक पासबुकची प्रत म्हणजे बँकेचं पासबुक, गर्भधारणेचे प्रमाण म्हणजे जे ते तुम्हाला नोंदणी पुस्तक भेटते ते वालं, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बाळाची नोंदणी केल्याचं प्रमाणपत्र, दुसऱ्या अपत्यासाठी म्हणजेच मुलीसाठी अर्ज करताना फॉर्म सबमिट करणे बघा। भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी केंद्रात जमा करावी लागतात। अंगणवाडी केंद्रात जाऊन जमा करायचं। लाभ वितरणाची प्रक्रिया व योजनेअंतर्गत लाभाचे वितरण खालीलप्रमाणे केले जाते। तर कशा पद्धतीने केले बघा, हे बघितलं आपण। तर बघा, लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण माहिती, पहिल्या हप्ता 3000 रुपये, दुसरा हप्ता 2000 रुपये आणि दुसऱ्या मुलीसाठी एकाच हप्त्यात 6000 रुपये।
तर योजनेचे महत्त्व. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. आर्थिक सहाय्य. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांना गरोदरपणात योग्य आहार आणि औषधोपचार घेता येतात. आरोग्य संरक्षण. या योजनेमुळे गर्भवती महिलांना काही प्रमाणात आराम घेण्याची संधी मिळते, जे त्यांच्या आणि गर्भवतीला बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. मातृमृत्यूनंतर कमी करणे. बघा, मातृमृत्यू दर कमी करणे, कारण योग्य पोषण, योग्य आहार किंवा औषधोपचार न मिळाल्यामुळे मातृमृत्यू दर सुद्धा होतो. आर्थिक सहाय्यामुळे महिला चांगल्या आरोग्य सेवा घेऊ शकतात, ज्यामुळे मातृमृत्यू दर कमी होण्यास मदत होते. आणि बघा, नोंदणी केली तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा आहेत, औषधोपचार होतात, सर्व मोफत मिळते, ते पण नक्की घ्यावं. लिंगभेद कमी करणे. दुसऱ्या मुलींसाठी विशेष तरतूद असल्याने ही योजना मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि लिंगभेद कमी करण्यास मदत करते. महिला सशक्तीकरण. आर्थिक सहाय्यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते, जे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी गर्भवती महिलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी समर्पित आहे. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना गरोदरपणात आर्थिक सहाय्य मिळते, ज्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेता येते. सरकारच्या या पुढाकारामुळे महिला सशक्तीकरण, मातृ आरोग्य सुधारणा आणि लिंगभेद कमी करण्यास मदत होत आहे. गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधावा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. अशा प्रकारे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना भारतातील महिलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. तर बघा, ही सर्व माहिती होती प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची. दुसऱ्या अपत्यासाठी, पहिल्या अपत्यासाठी 5,000 तर सर्वांना मिळतेच, पण दुसरा अपत्य जर मुलगी असेल तर 6,000 सुद्धा मिळते. त्याच्यासाठी अप्लाय तुम्ही अंगणवाडी केंद्रात करू शकता आणि त्यांच्या मार्फतच हे पैसे मिळते. नक्की लाभ घ्या, दुसरी मुलगी असेल तुम्हाला तर. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ यात मिळणार तुम्हाला जे आवश्यक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.